नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जे की बघा या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसापासून DMER पदभरती 2025 साठी बघायची की आपलं आवडतं पद फार्मासिस्ट म्हणजेच काय औषध निर्माता या पदासाठी आपण प्रश्नसंच या ठिकाणी कव्हर करत आहोत। तर बघा त्यातलाच मित्रांनो आजचा हा आपला भाग आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपण औषध निर्माता या पदासाठी प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत। एकूण बघा या प्रश्नपत्रिकेत मित्रांनो एकूण आपण 15 प्रश्न सोडवत आहोत, की मित्रांनो टोटल टेक्निकल जे बघा या ठिकाणी तांत्रिक प्रश्न संच आहेत। म्हणून काय करा आपला बघा हा जो संपूर्ण बघा सेशन लेक्चर आहे शेवटपर्यंत अभ्यास घ्या, कारण बघा मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे या ठिकाणी जवळपास 3 ते 4 प्रश्न आपले बघा परीक्षेला मित्रांनो या ठिकाणी पडण्याची दाट संभाव्यता आहे। म्हणून संपूर्ण हा आपला भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल, पहिल्यांदाच आपला चॅनल अभ्यासत असाल, चॅनलला भेट दिली असेल किंवा व्हिडिओ अभ्यासत असाल, सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आताच करून घ्या। ओके, तर पहिला प्रश्न, पेसमेकर हे डॅश डॅश विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते। ओके, तर बघा पेसमेकर हे जे मित्रांनो बघा आहे जो की या ठिकाणी कोणता विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरलं जातं, तर जे की बघा क्रमांक अ जे की हृदयाचा बघा मित्रांनो विकार असलेल्या मित्रांनो या ठिकाणी रुग्णांकरिता पेसमेकर हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी औषध आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक अ ज्या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे बघा दुसरा काय म्हणतो, बघा प्रश्न क्रमांक दुसरा, मल्टी ड्रग थेरपी हे खालील कोणत्या रोगाविरुद्धची औषध उपचार पद्धती आहे। तर बघा मित्रांनो मल्टी ड्रग थेरपी ही जी मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या रोगाविरुद्धची औषध उपचार पद्धती आहे, तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक ब क्षयरोग बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा या ठिकाणी आपण मित्रांनो 2000 प्रश्नांच्या या ठिकाणी बघा आपल्या परीक्षेसाठी एक महाटोकळा लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही या महाटोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल, खरेदी करून अभ्यासला नसेल, अवश्य खरेदी करा, खरेदी करून बघा आताच्या ठिकाणी बघा तुम्ही या महाटोकळ्याचा अभ्यास चालू करा। तर बघा मित्रांनो या महाटोकळ्यामध्ये तुम्हाला GKGS करंट अफेअर्स आणि वर्षामध्ये मित्रांनो जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत जेवढे काही ठिकाणी दिनविशेष आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला या महाटोकळ्यामध्ये अभ्यासाला मिळवून जातील, प्लस टेक्निकल क्वेश्चन्स बघा मित्रांनो त्या देखील या आपल्या महाटोकळ्यामध्ये ॲडेड आहेत। म्हणून काय करा आपला हा महाटोकळा बघा तुम्ही खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर गरीबाला आवडेल आणि श्रीमंताला आवडेल आणि बघा गरीबाला परवडेल या प्रकारची फी आपण ठेवली आहे, जे की 99 रुपये या बघा नंबरच्या व्हॉट्सअपला बघा आपल्या या फोनपेला बघा नंबर बघा या नंबरच्या फोनपेला बघा तुम्हाला पे करून स्क्रीनशॉट बघा तुम्हाला नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून द्यायचे आहे। आणि आपल्याला हा जी स्क्रीनशॉट बघा तुम्ही टाकून दिल्यावर तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आता मी हा जो महाटोकळा आहे बघा तुम्हाला तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल आम्ही करून देऊ। ओके, अवश्य बाय करा। ओके, बाय करण्यासाठी या नंबरवर 99 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला टाकू नका। ओके, तिसरा काय म्हणतो बघा, मानवी शरीरात स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते। तर बघा मित्रांनो या ठिकाणी मानवी शरीरामध्ये स्नायूंचे जे वजन आहे बघा या ठिकाणी शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते, तर जे की बघा क्रमांक क 39% असतं, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, 39% या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर राहील। चौथा, कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते। तर कोवळ्या बघा सूर्यकिरणामुळे मित्रांनो आपल्या मानवी त्वचेस या ठिकाणी कोणतं जीवनसत्व भेटतं, तर जे की बघा क्रमांक ड बघा या ठिकाणी ड जीवनसत्व भेटतं, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर। बघा सर्व काही मित्रांनो याचे प्रश्न आहेत बघा या ठिकाणी आपण टेक्निकलचे अभ्यास आहोत, म्हणून काय करा संपूर्ण बघा हा जो आपला व्हिडिओ बघा तुम्ही अवश्य या ठिकाणी संपूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि सर्व काही हे प्रश्न नोट करून घ्या, पाठांतर करून घ्या, कारण 100% बघा 2 ते 3 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नातले तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत। ओके, तर बघा पाचवा, वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो। तर जो की बघा वनस्पतीच्या मित्रांनो पानांमध्ये या ठिकाणी हिरवा रंग कशामुळे येतो, तर जे की बघा क्रमांक अ हरितद्रव्यामुळे मित्रांनो या ठिकाणी वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग येतो, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचा आहे। ओके, सहावा, डॅश 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 हा घटक सेल्युलोजचा बनलेला आहे। तर बघा या चारीपैकी कोणता जो घटक आहे जो की या ठिकाणी सेल्युलोजचा बनलेला आहे। ओके,
तो जो की बघा क्रमांक ब पेशीभित्तिका हा जो मित्रांनो बघा ठिकाणी घटक आहे जो की सेल्युलोजचा या ठिकाणी बनलेला आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचा आहे. क्रमांक ब. 7वा मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मानवी रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के आहे. तर जो की बघा क्रमांक या ठिकाणी बघा या ठिकाणी क बघा जे की 80%. या ठिकाणी मित्रांनो 90% आहे बघा. या ठिकाणी सर्व या ठिकाणी पर्याय बघा चुकीचे आहेत. तर जो की मित्रांनो या ठिकाणी मानवी रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण या ठिकाणी 90% आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके 90% या ठिकाणी बघा मानवी रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. ओके पुढचा बघा या ठिकाणी 8वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर हा खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे. तर बघा मित्रांनो या 4 प्राण्यांपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे. तर चुकी बघा क्रमांक ड तारा मासा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे मानवी गलगंड डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो मानवी जो गलगंड आहे बघा तो अन्नातील आयोडीनची कमतरता, अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, रक्तातील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर म्हणजे काय, जो की क्रमांक ड बघा यापैकी सर्व या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके 10वा सामान्य लाल पेशींचा आकार कसा असतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सामान्य लाल पेशींचा जो आकार आहे तो कसा, तर जो की द्विअंतर्वक्र असतो बघा, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा द्विअंतर्वक्र. ओके या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके द्विअंतर्वक्र. पुढे हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते. तर हवाबंद डब्यातील या ठिकाणी खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची संभाव्यता असते. तर जो की बघा क्रमांक अ क्लोस्ट्रिडियम बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा क्लोस्ट्रिडियम. ओके असू द्या लक्षात. सर्वसाधारण मानवी डोळ्यात स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो. ओके तर बघा सर्वसाधारण मित्रांनो बघा मानवी डोळ्याचा जो स्पष्ट दृष्टीचा टप्पा आहे तो या ठिकाणी किती असतो. तर जो की बघा क्रमांक या ठिकाणी ब 45 सेमी असतो, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात. तर मानवी डोळ्याच्या बाहुलीचा बघा या ठिकाणी पारदर्शक जो मित्रांनो पडदा आहे तो या ठिकाणी व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या या ठिकाणी दोषाला काय म्हणतात. तर जी बघा क्रमांक तर या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर हे आहे बघा हायपोमेट्रोपिया. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा हायपोमेट्रोपिया या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके 4था मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. तर मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. तर जो की बघा क्रमांक ड यकृत या ठिकाणी प्रश्नाचा आपला योग्य आन्सर होईल. शेवटचा टीबी खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे. तर बघा टीबी हे मित्रांनो क्षयरोग रोगाचे या ठिकाणी एक प्रकारचे संक्षिप्त रूप आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके तर बघा हे होते बघा आपले या ठिकाणी आजचे बघा DMR मध्ये मित्रांनो 100% या ठिकाणी विचारले जाणारे या स्वरूपाचे एकूण टेक्निकल प्रश्नसंच. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अवश्य शेअर करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.